मुंबईची भावी महापौर कोण होणार या प्रश्नाचं उत्तर उद्या मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हे देणार आहेत। नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 89 नगरसेवक निवडून आले असून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं मिळून बहुमताचा आकडा हा ओलांडलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आलेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 1 नगरसेवकाचाही पाठिंबा मिळाला आहे। त्यामुळे आजवरच्या इतिहासात मुंबईला यंदा पहिल्यांदाच भाजपचा महापौर मिळणार आणि त्यात मुंबईचं महापौर पद हे सर्वसामान्य प्रवर्गातल्या महिलेसाठी राखीव आहे। त्यामुळे भाजपचा मुंबईसाठीचा पहिला महापौर ही महिला नगरसेविका असणार आहे। या नगरसेविकेच्या नावाची घोषणा उद्या सकाळी 10च्या सुमारास होण्याची शक्यता आहे। त्याआधी उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची BMC मुख्यालयात एक बैठक होईल। या बैठकीत मुंबईच्या भावी महापौरांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि त्याची घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम करतील। भारताच्या युवा संघानं 6व्यांदा जिंकला अंडर-19 विश्वचषक। इंग्लंडवर 100 धावांनी मात। वैभव सूर्यवंशीच्या वादळी 1.5 शतकानंतर अंबरीशचा भेदक मारा। कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी आनंदोत्सव। भाजपच्या मुंबईच्या महापौरपदासाठीच्या उमेदवाराची उद्या घोषणा। भाजपच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात आधी महत्त्वाची बैठक। भाजप अध्यक्ष अमित साटम घोषणा करणार। मुंबई महापालिकेत मनसेची ठाकरेंच्या शिवसेनेकडे एका स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी, तर सत्ताधारी पक्षाकडूनही मनसेला प्रस्ताव असल्याची माहिती। उद्धव ठाकरे मनसेची मागणी मान्य करणार का याकडे लक्ष। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणेंचा मुंबईत शिवसेनेला पाठिंबा। माझ्या निधीसाठी आणि विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याची रावराणेंची प्रतिक्रिया। भिवंडी महापालिकेतला सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही कायम। 3 आठवडे उलटूनही महापौर पदाचा निर्णय नाही। सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बहुमतापासून दूर। भाजप आणि शिवसेना अजूनही आकड्यांच्या खेळात। मुंबईतल्या जुहू परिसरातील एका घरातून जिवंत मगर आणि इंडियन स्पॉटेड कासव जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे वन विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचची संयुक्त कारवाई। भायखळ्याच्या वीर माता जिजाबाई भोसले उद्यानात पुष्पोत्सवाची धूम। 3 दिवस रंगणार फुलांचा सोहळा। फुलांमधून साकारली संगीत वाद्यांची प्रतिकृती। मुंबई पुष्पोत्सवाचं यंदाचं 29वं वर्ष। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।